श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिव चिदंबर महास्वामींच्या दिव्य अशा बाललीलांचं श्रवण करत असताना गजगौरी या व्रताच्या निमित्ताने केवळ हत्तीला मातीच्या हत्तीला स्पर्श केला आणि तो हत्ती सर्व घरभर चालू लागला आणि त्या घरामध्ये सर्व लोकांची त्रिधा तिरपीट उडाली असा एक सुंदर असा किस्सा, सुंदर असा प्रसंग शिव चिदंबरांच्या चरित्रातला आपण काल पाहिला। रामचंद्र नावाच्या एका शिष्याच्या बाबतीत असाच एक प्रकार घडला। काल फक्त सुतोवाच करून ठेवलं होतं। काय घडलं नेमकं? मार्तंड दीक्षितांच्या बरोबर म्हणजे आपल्या वडिलांच्या बरोबर चिदंबर महास्वामी एकदा हळ्ळीहाळास आले। हळ्ळीहळ नावाचं गाव आहे कर्नाटकातच। हे सगळ्या कर्नाटकातल्याच गोष्टी आहेत, कारण आपण आता जो विचार करतोय दत्त माझाच्या माध्यमातून त्यामध्ये कर्नाटक प्रांतामध्ये दत्त संप्रदायाचा, कर्नाटक प्रांतामधून दत्त भक्तीचा आणि अवतारी पुरुष कोण कोण होऊन गेले एकेका प्रांतातल्या सत्पुरुषांचा सिद्धपुरुषांचा विचार करत असताना हे कर्नाटक प्रांतामध्ये यांचं कार्यक्षेत्र असल्यामुळे हळ्ळीहळ नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये बाल चिदंबर आपल्या वडिलांच्या बरोबर पोहोचले। आता हा जो हळ्ळीहळा गावामध्ये रामचंद्र नावाचा जो शिष्य राहत होता हा मार्तंडांच्यावरती नितांत श्रद्धा असलेला असा त्यांचा शिष्य होता। विवाह झालेला होता, सपत्नीक त्या हळ्ळीहळला राहत होता आणि आपल्या छोट्या बाल चिदंबराला घेऊन शास्त्री बुवा म्हणजे मार्तंड शास्त्री आपल्या चिदंबर स्वामींना घेऊन त्या रामचंद्राकडे आले। कशा कशा घटना आयुष्यात घडतात पहा। ही मंडळी घरी पोहोचली, आपले गुरु महाराज आपल्या घरात आल्याचा आनंद इतका झाला त्या रामचंद्राला की त्याचा आनंद गगनात मावेना। पण परिस्थिती थोडीशी बाहेरून, ज्याला आपण व्यवहारात म्हणतो की चेहरा एक आणि मुखवटा एक, बाहेरच्या जगामध्ये तो खूप काही आनंदी असं दाखवत होता, परंतु एक विमनस्क स्थिती त्याची थोडी झाली होती। काय घडलं होतं? या रामचंद्राच्या घरामध्ये आदल्या दिवशी रात्री चोरी झाली होती आणि दक्षिणेतून मिळालेला पैसा असेल किंवा यानं साठवलेला जो पैसा असेल तो पैसा चोरांनी चोरून मध्यरात्री कुठेतरी ते चोर पसार झाले होते। ही दुर्घटना घडता क्षणी काही कालावधीतच आपल्या चिदंबर या दिव्य पुत्राला घेऊन गुरु महाराज या रामचंद्राच्या घरात हळ्ळीहळाला पोहोचले। त्यामुळे त्यानं हा काही प्रसंग आपल्या आयुष्यात काही विचित्र घडलाय हा दाखवलाच नाही, उलट गुरु महाराजांच्या आगमनापुढे हे काहीतरी द्रव्याधिकांची आपत्ती आली त्याच्यात आपलं मन अडकून ठेवायचं, चेहऱ्यावरती औदासिन्य दाखवायचं, ते सर्व भाव त्यानं बाजूला ठेवले आणि सद्गुरूंच्या सेवेसाठी त्यानं सुरुवात केली। त्याला जितकं काही शक्य होतं त्या पद्धतीनं त्यानं काय केलं? जेवणाची व्यवस्था केली, भोजन प्रसादाची व्यवस्था केली, आपल्या गुरुजींना जीव खाऊ घातलं, चिदंबर महास्वामींना जीव खाऊ घातलं आणि आता ते मुरगोडकडे निघून जातील अशी त्याची धारणा होती। परंतु मार्तंड दीक्षित म्हणाले की आज आम्ही मुक्काम म्हणाले तुमच्याकडेच करायचं ठरवलंय। एकीकडे आनंद झाला, परंतु एकीकडे मनात विचार असा येऊ लागला की आपले गुरुजी राहतायत खरं आहे, पण एकीकडे आपल्या मनामध्ये दुःखाचा भाव आहे, कारण चोर सगळं चोरून गेलाय, द्रव्यादी वस्तू बाकी सर्व, आणि कुठे ना कुठेतरी माणसानं किती जरी शब्दानं नाही व्यक्त केलं तरी कुठे ना कुठेतरी त्याचा जो हा भाग आहे ना चेहरा तो व्यक्त करत असतो सर्व भावना। झालं, रात्रीची वेळ होती आणि आपल्या शिष्याच्या घरात मार्तंड दीक्षित आणि चिदंबर दीक्षित मुक्काम करू लागले। काय प्रकार घडला बघा। पती पत्नींचा संवाद चालू झाला। काय संवाद सुरू झाला? पती पत्नींचा संवाद सुरू झाला
पत्नी म्हणते पतीला की शिवचिदंबर हे महास्वामी म्हणजे ते साक्षात शिवावतार आहेत, दत्तावतार आहेत. आणि असे सिद्ध पुरुष आपल्या घरात आलेले असताना तुमच्या गुरुजींचे ते पुत्र आहेत, तुमचे गुरुजी स्वतः महान अधिकारी सत्पुरुष आहेत मार्तंड दीक्षित. आपण त्यांना का नाही कानावर घालत की अशी अशी एक दुर्घटना, अशी अशी एक जरा विचित्र घटना काल घडलेली आहे, ही समस्या जी निर्माण झाली आहे याच्यावरती तुमचे गुरुजी निश्चित काही ना काहीतरी मार्ग सांगतील, काही ना काहीतरी उपाय सुचवतील. आपण चिदंबरांच्या पुढे सांगायचं का? चिदंबर महास्वामींच्या पुढे आपल्या मनातलं मनोदय व्यक्त करायचा का? तो पती पत्नीच्याच संवाद चाललाय बघा. तो रामचंद्र किती शिष्य तयारीचा पाहिजे. रामचंद्र सांगतोय आपल्या पत्नीला, तो म्हणतो की अगं साक्षात कल्पतरू आपल्या घरात चालून आलाय शिवचिदंबरांच्या रूपाने, आणि आपण काय मागायचं शिवचिदंबरांना? चिदंबरांसारखा कल्पवृक्षाखाली बसून जर आपण व्यवहारातल्या मागण्या मागायला लागलो तर कसं ठरेल? तो आपल्या पत्नीला सांगतोय बरं का. तो म्हणतोय की जसं एखादं गोचिड गाईच्या सडावरती बसतं, परंतु ते शुद्ध पवित्र असलेलं दूध नाही पिऊ शकत. ते गाईच्या सडावरतीच मुक्कामाला असतं, पण ते गाईचं दूध नाही पित, ते गाईचं रक्त पितं. आपण एवढ्या मोठ्या महासत्संगतीत आहोत. माझे गुरुजी स्वतः अधिकारी सत्पुरुष आहेत, त्यांचा पुत्र साक्षात शिवावतारी आहेत, आणि ते आपल्या घरात आलेत. आपल्या घरातली जी काही मीठ भाकरी आहे ती आनंदानं त्याने आज दुपारी ग्रहण केले, रात्रीचा भोजन प्रसाद घेतला, आज मुक्काम करतो म्हणाले. हेच मोठं वैभव आहे आपल्यासाठी. आपण अशा पद्धतीने आपल्या गुरूंना त्रास दिलेलं बरं नव्हे. उलट यस्यानुग्रहमिच्छामि तस्य वित्तम हराम्यहम असं सूत्र म्हणाले परमार्थ मार्गात आहे. ज्याच्यावरती कृपा करायची असते त्याचं वित्ताचं हरण परमेश्वर शक्ती करते. यस्यानुग्रहमिच्छामि, ज्याच्यावरती अनुग्रह करायचा असतो, तस्य वित्तम हराम्यहम असं जे भगवंताचं वाक्य आहे, त्या वाक्यानुसार कदाचित आपलं वित्ताचं हरण केल्यामुळे आपण अंतर्मुख व्हावं ही शिवचिदंबरांचीच इच्छा दिसते. किती सुंदर गोड असा संवाद पती पत्नींचा चालू आहे. बाल चिदंबरांनी ते ऐकलं आणि मनात विचार केला, अरे एवढा जर गुरूंच्या प्रती दृढ भाव असेल तर आता याची काळजी मला नक्कीच घेतली पाहिजे. हळूच मध्यरात्रीच्या वेळेला हाक मारली आणि आपल्या रामचंद्र या आपल्या वडिलांच्या शिष्याला म्हणजे आपल्या गुरुबंधूला हाक मारली आणि सांगितलं, जरा निमित्त केलं. ते म्हणाले मला बहिर दिशेला जायचं आहे. हा जरा जुना मराठीतला शब्द आहे. बहिर दिशेला म्हणजे शौचाला जायचं आहे. ते म्हणाले एवढ्या रात्री? ते म्हणाले हो, आत्ता मला जायचं आहे, बहिर दिशेला जायचं आहे. त्यांनी काय केलं, रामचंद्रांनी एका ठराविक टप्प्यापर्यंत नेलं. तिथे गेल्याच्या नंतर आणखीन पुढे जायचं आहे, आणखीन पुढे जायचं आहे, इथे नको, आणखीन पुढे जाऊया म्हणून सांगितलं. करत 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 घनघोर जंगलामध्ये नेलं आणि शेवटी रामचंद्रांनाही असं वाटलं की हे शिवावतारी आहेत, आपल्याला आज जंगलात घेऊन आलेत, परंतु इथे कुठे घेऊन आले. शेवटी एका ठराविक टप्प्याला आल्यानंतर बाल चिदंबराने सांगितलं इथे जरा उकरा म्हणाले. ते माती उकरली. त्या चोरांनी चोरून ठेवलेलं यांच्या घरातलं धन मग त्या जंगलाच्या घनघोर जंगलामध्ये एके ठिकाणी पुरून ठेवलं होतं. शिवचिदंबरांच्या कृपेने ते धन पुन्हा रामचंद्राला प्राप्त झालं. सज्जन हो, अशा अनेक लीला केल्या. आता मल्ल नावाचा एक शिष्य होता, त्याच्या बाबतीत काय घडलं उद्याच्या चरित्राख्यानात आपल्याला सांगतो. आज इथेच वाणीला विराम देऊ. शिवचिदंबरांच्या पवित्र नामाचं स्मरण करून थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. शिवचिदंबर शिवचिदंबर शिवचिदंबर.